पॉवरफुल आहे, ज्याला खरंच कोणाला नजरबाधा असेल किंवा भूतबाधा, पिशाची बाधा, त्यांनी हे नक्की घाला. मध्ये 100% पॉवर असते की तुम्हाला त्याचा त्रास कमी होणार. नमस्कार मंडळी, गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर आज मी आपल्या दुकानातील दाखवणार आहे सुलेमानी हकीक ब्रेसलेट आहे. हे घातल्यामुळे काय होतं की ज्यांना भूत बाधा, प्रेत बाधा किंवा असे बाहेरची शक्तीचा जो काही त्रास असेल त्यांनी हे नक्की घालावं. याच्यामध्ये 100% पॉवर असते की तुम्हाला त्याचा त्रास कमी होणार आणि भरपूर लोकांना त्याचा अनुभव पण आलेला आहे. सुलेमानी हकीक आणि हे ओरिजिनल आहे. ओरिजिनल पाळण्यासाठी त्याच्यावर लाईन असतात, ह्याच्या लाईन असतात वरती, त्यामुळे आतलं क्लिअर लाईन दिसतात. हेच ओरिजिनलची साईन आहे आणि हे पॉवरफुल आहे, ज्याला खरंच कोणाला नजरबाधा असेल किंवा भूतबाधा, पिशाची बाधा, त्यांनी हे नक्की घालावं. रखडलेली कामं पण होतात आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्यातून कमीत कमी म्हणजे त्रास होतो असं मानलं जातं. तर कोणाला हवा असेल तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ, गणेश गल्ली, खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावर व्हॉट्सअप करू शकता. कुरिअरनी पाठवण्याची व्यवस्था आहे. एकंदरीत शंखाचे धार्मिक आणि आध्यात्मिक अनन्यसाधारण महत्व आहे, म्हणूनच शंखाला नाद ब्रह्म म्हटलं. नमस्कार मंडळी, गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर आज मी दाखवणार आपल्या दुकानातील शंख. आनंद, शांती, कीर्ती, वैभव तसंच लक्ष्मीचं स्वरूप हे शंखाला मानलं जातं. शंखाचे 2 प्रकार येतात, त्याच्यामध्ये उजवा शंख आणि डावा शंख. जसं की उजवा शंख आहे तो लक्ष्मी आहे आणि डावा शंख तो विष्णू स्वरूप मानला जातो. डावा शंख वाजवण्यासाठी वापरतात, जसं की पूजेला सुरुवात करताना किंवा कुठेही चांगल्या धार्मिक कार्यामध्ये सुरुवात करताना शंख वाजवला जातो. तसंच घरामध्ये शंख वाजवल्यामुळे तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे ती सगळी निघून जाते. तसंच शंखामध्ये पाणी भरून ठेवून ते घरात शिंपडल्यामुळे तुमच्या घरातील जी काही वाईट शक्ती आहे ती पण बाहेर जाण्याचा त्याला मदत होते. हे शंखाचे विविध प्रकार आहेत. जर कोणाला हवे असतील तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ, तसेच खाली दिलेला जो नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा. पाहिजे असेल तर आपण कुरिअरनी पाठवू शकतो. धन्यवाद. एकंदरीत शंखाचे धार्मिक आणि आध्यात्मिक अनन्यसाधारण महत्व आहे, म्हणूनच शंखाला नाद ब्रह्म म्हटलं जातं. घरामध्ये तुमच्या ठेवल्यामुळे पिरामिड, तुमच्या अडलेली कामे वगैरे होतात किंवा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नमस्कार म्हणजे गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर आज मी दाखवणार आहोत आपल्या दुकानातील पिरामिड. जसं की पिरामिड मध्ये बरेच प्रकार येतात. हे कॉपरचं पिरामिड आहे. पिरामिड ठेवण्याचं उद्दिष्ट म्हणजे आपल्या देवळांचा आकार तुम्ही बघितलात तर तो असा पिरामिड सारखा असतो. त्याच्यामुळे असा जो आकार असतो त्याला कारण आहे की ऊर्जा प्रदान करतं ते, हा त्रिकोण आल्यामुळे. तर घरामध्ये तुमच्या ठेवल्यामुळे पिरामिड, तुमच्या अडलेली कामे वगैरे होतात किंवा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यासाठी याचा मुख्यतः ठेवलं जातं. तसंच मुलांच्या अभ्यासाच्या स्टडीमध्ये ठेवलं तर त्यांचा अभ्यासावर लक्ष केंद्रित होतं. केंद्रित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे कोणाला जर हवा असेल पिरामिडचे भरपूर प्रकार पण येतात, ते आपल्याकडे सगळे उपलब्ध आहेत. जर कोणाला हवे असतील तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ, गणेश गल्लीला संपर्क करा. धन्यवाद. गोमती चक्र हे लक्ष्मीप्रिय आहे. तसं पिवळी कवडई ही पण लक्ष्मीप्रिय आहे. हळदी आहे, तर हे होळीमध्ये अर्पण करतात. नमस्कार मंडळी, गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज होळी पौर्णिमा आहे. होळी पौर्णिमेसाठी आपल्याकडे गोमती चक्र, पिवळ्या कवड्या आणि हळकुंड असं हे कॉम्बिनेशन आहे जे होळीमध्ये अर्पण करतात. त्यामुळे तुम्हाला सुख, शांती, समाधान तसंच तुमचा वर्षाचा हा दिनक्रम आहे तो व्यवस्थित जाणार, म्हणून हे होळीला अर्पण करतात. जर कोणाला हवं असतील तर आपल्याकडे हे अवेलेबल आहे. गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ. गोमती चक्र हे लक्ष्मीप्रिय आहे. तसं पिवळी कवडई ही पण लक्ष्मीप्रिय आहे. हळदी आहे, तर हे होळीमध्ये अर्पण करतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी होळीला प्रार्थना करतात. तर कोणाला हवं असेल तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ संपर्क अवश्य साधा. धन्यवाद. तामसी वृत्ती किंवा राक्षसी वृत्ती असते, आता काय पक्ष्यांमध्येच आहे, माणसामध्ये पण असते, तर त्यापासून तुम्हाला हे जर तुम्ही काठी जवळ बाळगलीत तर त्याच्यापासून मुक्तता. नमस्कार मंडळी, गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर आज मी दाखवणार आपल्या दुकानातील दुर्मिळ अशी पांढऱ्याची काठी. ही पांढऱ्याची काठी म्हणतात त्याला. तर ह्या काठीचं वैशिष्ट्य असं आहे की हिंस्र पशु पक्षी प्राणी वगैरे किंवा विंचू, साप याच्यापासून संरक्षण मिळतं. पाळीव प्राण्यांच्या गळ्यामध्ये बांधतात. किंवा तामसी वृत्ती किंवा राक्षसी वृत्ती असते, आता काय पक्ष्यांमध्येच आहे, माणसामध्ये पण असते, तर त्यापासून तुम्हाला हे जर तुम्ही काठी जवळ बाळगलीत तर त्याच्यापासून मुक्तता मिळणार. घरामध्ये तुम्ही ठेवलीत तर ह्याच्यामुळे सकारात्मक विचार पण तुमच्या मनामध्ये येणार, घरामध्ये वातावरण शुद्धी होणार. जसं तुम्ही प्रवासाला कुठे गेलात
तर प्रवासासाठी ही एकदम जवळ बाळगावी असं म्हटलेलं आहे। आणि ही काठी दुर्मिळ आहे, कोकणामध्ये किंवा सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये ही मिळते। तसं त्याचं वैशिष्ट्य असं आहे की दगड पाण्यात बुडतो पण लाकूड कधी पाण्यात बुडत नाही। तर ह्या काठीचं वैशिष्ट्य असं आहे की ही तळाला जाते। बघा तुम्ही बघितलं, लाकूड कधी पण पाण्यावर तरंगतं पण ही ओरिजिनल साईन ओळखण्याचं ह्याचं ही निशाणी आहे। जर कोणाला हवी असेल तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार, गणेश गल्ली, मुंबई नक्की संपर्क करा। व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे, कोणाला पाहिजे असेल तर कुरिअरने पाठवण्याची पण व्यवस्था आहे। धन्यवाद। दैनल ऊद जे आहे त्याची ही स्टिक आहे की तुम्ही अशी लावू शकता, त्यामुळे तुम्हाला सुगंध पण एकदम अप्रतिम होणार आणि घरामध्ये वातावरण शुद्धी त्यासाठी इज द बेस्ट। नमस्कार मंडळी, गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर आज मी दाखवणार, बरेच दिवसानंतर याची मागणी होती दैनल ऊद, जसं की बखूर वगैरे पण म्हणतात, अशा प्रकारचं आहे। बघा ही धुपामध्ये तुम्हाला अपग्रेड करण्यासाठी, धूप दाखवता तेव्हा धुपामध्ये टाकण्यासाठी हा सुगंधित बखूर धूप। तशीच दैनल ऊद जे आहे त्याची ही स्टिक आहे की तुम्ही अशी लावू शकता, त्यामुळे तुम्हाला सुगंध पण एकदम अप्रतिम होणार आणि घरामध्ये वातावरण शुद्धी त्यासाठी इज द बेस्ट एकदम। तर कोणाला हवा असेल बखूर धूप स्टिक तर गुरुकृपामध्ये आलेली आहे। गुरुकृपा गणेश गल्ली, लालबाग। कोणाला पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करू शकता। खाली जो नंबर दिलाय त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप पण करू शकता। धन्यवाद। लाकूड कधी पाण्यात बुडत नाही, तर ह्या काठीचं वैशिष्ट्य असं आहे की ही तळाला जाते। बघा आज मी दाखवणार आपल्या दुकानातील दुर्मिळ अशी पांढऱ्याची काठी। घरामध्ये तुम्ही ठेवलीत तर याच्यामुळे सकारात्मक विचार पण तुमच्या मनामध्ये येणार, घरामध्ये वातावरण शुद्धी होणार। जसं तुम्ही प्रवासाला कुठे गेलात तर प्रवासासाठी ही एकदम जवळ बाळगावी। आणि ही काठी दुर्मिळ आहे, कोकणामध्ये किंवा सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये ही मिळते। तसं त्याचं वैशिष्ट्य असं आहे की दगड पाण्यात बुडतो पण लाकूड कधी पाण्यात बुडत नाही। तर ह्या काठीचं वैशिष्ट्य असं आहे की ही तळाला जाते। बघा तुम्ही बघितलं, लाकूड कधी पण पाण्यावर तरंगतं पण ही ओरिजिनल साईन ओळखण्याचं ह्याचं ही निशाणी आहे। जर कोणाला हवी असेल तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार, गणेश गल्ली, मुंबई। ही अंगठी ऊर्जा प्रदान करते, शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी, तसंच शरीरामधली चरबी कमी करण्यासाठी। आणि गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे आपल्या दुकानातील रंगा धातूची अंगठी, जशी की बरेच लोकांची मागणी होती या अंगठीसाठी। ही अंगठी ऊर्जा प्रदान करते, शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी, तसंच शरीरामधली चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी पण हिचा उपयोग होतो। असं मानलं जातं की ही अंगठी बहुगुणी आहे आणि ही अंगठी डाव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये घालावी असं म्हणलं जातं। जर कोणाला हवी असेल रंगा धातूची अंगठी तर आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे। प्रेशरनी हवा गेली पाहिजे, नुसती फुकून चालणार नाही। तर अशी प्रेशरनी याच्यामध्ये बोल टाकायचे। जर तुम्ही बोललात शंख बरोबर तर शंख नक्कीच चांगला अगदी वाजणार, जसा की असा हवा। मंडळी, गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर आज मी दाखवणार आपल्या दुकानातील शंख वाजवायचे कसे। जसं की लोक शंख घेऊन जातात मोठ्या आवडीने पण त्यांना वाजवता येत नाही। तर आपले अशी हवा सोडली म्हणजे शंख वाजत नाही, तर त्याला प्रेशरने हवा जावी लागते। जसं की लहान मुलं फुपारे उडवतात असं असा, तसं त्या शंखामध्ये आवाज टाकला तुम्ही, हवा टाकली तर तो वाजणार शंख। जसं की हे बघा, ही पद्धत आहे ती हिते करायची, म्हणजे अशी। प्रेशरनी हवा गेली पाहिजे, नुसती फुकून चालणार नाही। तर अशी प्रेशरनी याच्यामध्ये बोल टाकायचे। जर तुम्ही बोललात शंख बरोबर तर शंख नक्कीच चांगला अगदी वाजणार, जसा की असा बघा। जर कोणाला शंख हवा असेल तर नक्की आपल्या दुकानामध्ये मिळतील। गुरुकृपाला अवश्य भेट द्या। धन्यवाद।